शेतीला इंडस्ट्री जर घोषित केली तर आपल्या भारतातली तरुण मुलं जे बेकार फिरतायत किंवा त्यांना हे होणार झाले त्यांच्यासाठी एक नंबरचं ठरणार आहे. शेतीला इंडस्ट्री जर घोषित केलं तर इंडस्ट्री कशी असती, टाईम टू टाईम पाणी, वीज, रस्ते, वाहतूक, पुन्हा उत्पादन खर्च, पुन्हा प्रोडक्शन खर्च, ते टॅक्स, पुन्हा ठराविक किंमत ठरलेली असते. तिथं किंमत त्या वस्तूची कमी होत नाही. शेतीत तसं नाही. शेती ही हवामानावर अवलंबित आहे, वातावरणावर अवलंबित आहे आणि त्यामुळे त्याला इंडस्ट्री म्हणून घोषित केलं गेलं पाहिजे. तर हे तरुण मुलाला हाताला रोजगार मिळेल. दुसरी गोष्ट, उत्पादनावर ह्या गावाला जेवढा मला खर्च झालेला आहे त्याच्यापेक्षा जास्त, म्हणजे जसा एक पोतं उत्पादन करायला मला जर 3,000 रुपये खर्च आला तर मला सरकारने याचा दर 4,000 रुपये दिला पाहिजे. मग तरच पोरं हे तरुण थांबतील, शेती करू लागतील. आधुनिकपणे शेतीचे करण्यासाठी त्यासाठी लागणारी टेक्नॉलॉजी सर्व पुरली पाहिजे सरकारनं. म्हणून जसं इंडस्ट्रीला एखादा उद्योग जर बाहेर जायला ना तर मग ते महाराष्ट्रात थांबा 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 तुम्हाला आम्ही स्वस्त वीज देतो, स्वस्त पाणी देतो, स्वस्त लाईट देतो, रस्ते तुमच्यासाठी सोय करतो, विक्रीची व्यवस्थापन करतो. मग तसं शेतकऱ्यांना द्या ना तुम्ही. मग शेतकरी तरुण पोरं हुरहुरीने शेती करतील आणि बेरोजगारीचं प्रमाण कमी होईल. म्हणून शेतकऱ्याला शेतकरी ही इंडस्ट्री म्हणून घोषित करा. व्हिडिओ कसा वाटला शेअर करा, कमेंट करा, चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा.